शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर जयंत पवार, कुलसचिव डॉक्टर मुळे, परीक्षा नियंत्रक डॉक्टर हिरडेकर, ज्यांना आज आपण डॉक्टर ऑफ लेटर्स या पदवीने सन्मानित केलं, ते क्रांती अग्रणी GT बापू उर्फ, त्याचबरोबर विशेष उपस्थितीमध्ये नामदार श्री हसनजी मुश्रीफ, खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार सारे पाटीलजी, सन्माननीय डॉक्टर ND पाटीलजी, प्राचार्य कणबरकरजी, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विद्याशाखेचे अधिष्ठाते, अधिसभेचे आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, आज प्रमाणपत्र प्राप्त करणारे सर्व पदवीधर, पारितोषिक मिळवणारे विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई आणि सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे हे विद्यापीठ गेली 5 दशके अव्याहतपणे ज्ञानदानाचे काम करीत आहे. आज कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांचा जन्मदिन. महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्यावर अल्पशा काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी जी कारकीर्द गाजवली, त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाची ही निर्मिती 1962च्या नोव्हेंबरमध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली आणि यावर्षी 18 नोव्हेंबरपासून आपल्या स्वर्ण जयंती वर्षाला सुरुवात होत आहे. आणि आज म्हणून सुरुवातीलाच मी या 47व्या पदवीदान समारंभामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे, ज्यांना आज आपण पदवी देऊन सन्मानित केलं, त्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यातील यशाकरता सुयश चिंततो. त्याचबरोबर आपण मला या दीक्षांत समारंभामध्ये भाषण करण्याकरता निमंत्रण देऊन माझा बहुमान केला, त्याबद्दलही मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आज विद्यापीठानं क्रांती अग्रणी GD बापूंना डॉक्टर ऑफ लेटर्स ही मादक पदवी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे, बहुमान केलेला आहे. GD बापू ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात, त्या पिढीनं त्या देशाला स्वातंत्र्य देण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. काहींनी गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गानं आणि काहींनी मोठ्या आक्रमक प्रवृत्तीनं आणि विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकार स्थापन करून ब्रिटिश सरकारची पाळंमुळं हलवली आणि या त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळं 1947 साली जगातल्या सर्वात शक्तिशाली साम्राज्याला आपण पराभूत केलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवलं. 1943 ते 46च्या कालखंडात, प्रतिसरकारच्या कालखंडात बापू हे तुफान सेनेचे फील्ड मार्शल होते. त्यांनी त्या भागामध्ये स्वतंत्र सरकार स्थापन केलं होतं, प्रतिसरकार स्थापन केलं होतं. त्यामध्ये त्यांनी विशिष्ट न्यायमंडळ स्थापन केलं आणि भूमिगत राहून ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध कारवाया केला.
कायमचं ब्रिटिश सरकारचं त्यांच्या विरुद्ध पकड वॉरंट होतं. मग या चळवळीकरता पैसा उभा करण्याकरता ब्रिटिश लाईट रेल्वेची स्टेशन जाळण्याचा कार्यक्रम असेल, धुळ्याचा खजिना लुटायचा कार्यक्रम असेल, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून बापूंनी या सातारा जिल्ह्यामध्ये एक काम केलेलं आहे. समाज त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यानंतर तासगावमधून आमदार होणं, सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करणं, शिक्षण संस्था काढणं, असं अनेक सामाजिक कार्य बापूंनी केलेलं आहे. म्हणून आज त्यांचा हा डिलीट पदवी देऊन गौरव होतोय तो अतिशय उचित आहे आणि त्याबद्दल विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो. या विद्यापीठाचं ब्रीद वाक्य म्हणजे ज्ञानमेवा अमृतम, ज्ञान हेच अमृत. आणि या विद्यापीठाची वाटचाल दक्षिण महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यातल्या कार्यक्षेत्रामध्ये या बोधवाक्याला साजेशीच आहे. परंतु गेल्या 50 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर ही विद्यामंदिरं ही केवळ नोकरीच्या शोधातील पदवीधर निर्माण करणं एवढीच त्याची व्याप्ती यापुढे असू नये अशा प्रकारची एक संकल्पना आपल्या सर्वांना झालेली आहे. स्पर्धेच्या युगामध्ये समर्थपणे उभी राहील अशी नीतिमूल्याधिष्ठित युवा पिढी निर्माण करण्याचे कार्यही विद्यापीठांनी करणे अपेक्षित आहे. शिवाजी विद्यापीठाची आजवरची कारकीर्द पाहिली तर हे विद्यापीठ त्या कसोटीवर अतिशय चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेलं दिसतं. छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेलं शैक्षणिक कार्य, त्यांनी दाखवलेली समाजाची दिशा, त्यांनी दिलेला सामाजिक न्यायाचा मंत्र, या विचारांना पुराश घेऊन हे विद्यापीठ पुढे चाललेलं आहे. आणि आज 1962 साली लावलेलं एक छोटंसं बीज एका मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं दिसतं. हा दक्षिण महाराष्ट्रातला हा जो परिसर आहे हा आहे बायोडायव्हर्सिटीमध्ये युक्त आहे आणि तसं पाहिलं तर सुजलाम सुफलाम पण आहे. आणि इथली माणसं कष्टाळू आहेत, उद्यमशील आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील संबंध जगभर त्यांनी आपल्या पताका फडकवलेले आहेत. आणि म्हणून हातामध्ये विशिष्ट प्रकारचं कौशल्य निर्माण करून त्या हातांना, मेहनत करणाऱ्या हाताला कौशल्याची साथ देऊन आज एक वेगळ्या प्रकारचा समाज निर्माण करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र मुख्यतः ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना या ठिकाणी 261 जी अफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमधून आणि कोल्हापूरच्या उच्च पदवीच्या अनेक 36 शाखांमधून हजारो पदवीधर निर्माण केलेले आहेत. ते नुसतेच पदवीधर नाहीत तर त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करून आज जगाच्या व्यासपीठावर कुठेही जाऊन एक आपल्या क्षमतेवर, हिमतीवर, उद्यमशीलतेवर एक नवीन जग निर्माण करण्याची ताकद निर्माण करून दिलेली आहे. आणि म्हणून विद्यापीठाचा या ग्रामीण भागामध्ये शिक्षण प्रसारामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापूर जिल्ह्यालाही तसंच एक जाज्वल्लेली ऐतिहासिक परंपरा आहे. ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात बौद्ध धर्माचं एक महत्त्वाचं केंद्र होतं आणि ज्ञात इतिहासाप्रमाणे कोल्हापूरच्या भूप्रदेशावर पहिली राजवट सातवन राजवंशाची होती. त्यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, खिलजी, तुघलक, बहामनी आणि आदिलशाही अशी अनेक सत्तांतर या भूभागानं पाहिलेली आहेत. कोल्हापूरची भूमी छत्रपती शिवरायांच्या
पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. स्वराज्याचं तोरण बांधून शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून या प्रदेशाला मुक्त केलं आणि करवीर राज्य संस्थापिका रणरागिणी ताराबाई यांनी आपल्या अतुलनीय शौर्याने स्वतःचे नाव अजरामर केलेले आहे. करवीरचे राजसिंहासन भूषवणाऱ्या सर्वच राज्यकर्त्यांनी या संस्थानाच्या कीर्तीत भर टाकली आहे आणि येथील जनतेच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. अशा क्रांतिकारी विचाराचा आणि कृतिशील राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा विशेष उल्लेख करावा लागेल. सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निवारण या बाबतीत अत्यंत मोलाची कामगिरी करणारा समाजउद्धारक राजा म्हणून त्यांचा अभिमानाने गौरव केला पाहिजे. त्याचबरोबर कला, कौशल्य, कारागिरी, शिक्षण, साहित्य, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात हा जिल्हा सुप्रसिद्ध आहे. जिल्ह्याला कलेचाही वारसा आहे. ही कलानगरी आहे, ही चित्रनगरी आहे, ही उद्यमनगरीही आहे आणि तशीच ही विद्यानगरीही आहे. अनेक उत्तमोत्तम शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. राज्यभरात नावलौकिक कमवलेली अनेक माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये कोल्हापुरात आहेत आणि विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या राजाराम कॉलेज हे तर कोल्हापूरचं भूषण आहे. राज्य शासनाने अतिशय सुरुवातीपासूनच शिक्षण प्रसाराला महत्त्व दिले आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणावर अतिशय महत्त्वाचं लक्ष केंद्रित केलं. प्रत्येक क्षेत्रात पुरोगामी नवविचार अंगीकारण्याची महाराष्ट्राची परंपरा जुनी आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात उच्च व तंत्र शिक्षण या धोरणाला पोषक वातावरण निर्माण केलं गेलं. आज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मराठी माणसानं मोठी आघाडी घेतली आहे. त्या प्रक्रियेसाठी लागणारी उद्योजकता, कष्टाळू वृत्ती, चोख काम करण्याची शाश्वती, वेगळा विचार करण्याची क्षमता आणि तांत्रिक सक्षमता यामुळे मराठी माणूस जागतिक पातळीवरही आपला ठसा उमटवू लागलेला आहे. या जागतिकीकरणाच्या जगामध्ये पदवी घेतलेला विद्यार्थी या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देऊ शकेल याची काळजी यापुढं विद्यापीठांनी घेणं गरजेचं आहे. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यापीठे ही जागतिक दर्जाची व्हावीत, देशात येऊ घातलेल्या परदेशी विद्यापीठांचं आव्हान त्यांना पेलता यावं असे प्रयत्न आज करणे गरजेचं आहे. यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज आहे. उच्च शिक्षित प्राचार्यांच्या आणि प्राध्यापकांच्या नियुक्त्या करणंही गरजेचं आहे आणि त्याचबरोबर संशोधन करण्यामध्ये प्राथम्य देण्याची ही गरज या ठिकाणी आहे. केंद्र सरकारच्या अनेक उपक्रमामध्ये पंतप्रधानांनी हे दशक, हे डिकेड ऑफ इनोव्हेशन म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामध्ये संशोधन प्रक्रिया करून नवीन नवीन त्यातून संपत्ती निर्माण करण्याची क्षमता निर्माण करण्याला प्राथम्य हे केंद्र सरकारनं दिलेलं आहे आणि त्यामध्ये शिवाजी विद्यापीठांनी बरेच उपक्रम, बऱ्याच त्यातल्या योजना या अंगीकारलेल्या आहेत. आज राष्ट्रीय ज्ञान आयोग असेल, नॅशनल नॉलेज नेटवर्क असेल, या केंद्र सरकारच्या कल्पना या देखील विद्यापीठात राबवल्या जातात. परंतु हे जरी करत असलो तरी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज आहे. आज कोणी आपल्याला सांगितलं की विद्यापीठाचा काही शाखेमध्ये, विशेषतः विज्ञान शाखामध्ये बराचसा वरचा क्रमांक आलेला आहे. परंतु आज आपण देशाच्या उच्च शिक्षणाची परिस्थिती पाहिली आणि विशेषतः देशातल्या 500च्या वर विश्वविद्यालयांची जर परिस्थिती पाहिली, त्यांचा दर्जा पाहिला, त्यांची गुणवत्ता पाहिली, तर फारसं समाधानकारक चित्र दिसत नाही. आपण संख्या वाढीवर भर दिला पण गुणात्मक विकास अजून झालेला नाही. जगातल्या सर्व विश्वविद्यालयांची एक वर्गवारी, त्यांचे क्रमांक हे
काही संस्था करत असतात। आज देखील वर्तमानपत्रात आपण पाहिलं असेल की जगातली पहिली 10 विश्वविद्यालयांची क्रमवारी आलेली आहे। दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आपल्या देशातल्या 500च्या वर विश्वविद्यालयापैकी एकही विश्वविद्यालय जगातल्या पहिल्या 200 क्रमांकाच्या विद्यालयामध्ये नाही, आणि ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे। अर्थात हे करण्याकरता साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात पाहिजे। आपण पाहिलं, मी हे राज्याचं नेतृत्व सांभाळल्यावर मी जेव्हा अंदाजपत्रकाकडे पाहिलं तर उच्च शिक्षणाकडे राज्य सरकार फार मोठ्या प्रमाणात भरीव मदत करू शकत नाही। आपली प्राथमिक शिक्षणावर जाऊन आहे। केंद्र सरकारकडे आपण पाहतो की वेगवेगळ्या UGCच्या ग्रँट असतील किंवा DSTच्या ग्रँट असतील किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या ग्रँट असतील, त्या ग्रँट घेऊन ते अनुदान घेऊन आपण पुढं चालायचा प्रयत्न करतोय, पण मोठ्या प्रमाणात आपल्याला शिक्षणावर खर्च करावा लागेल। गेल्या 3, 4, 5 वर्षामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी, पंतप्रधानांनी हीच खंत व्यक्त केली आणि मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाची विश्वविद्यालय, केंद्रीय विश्वविद्यालय काढली। त्यामध्ये विज्ञानाच्या शिक्षणाकरता आयझर काढले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंजिनिअरिंग अँड रिसर्च, जी विश्वविद्यालय संशोधनावर भर देतील अशी 5 विश्वविद्यालय काढली। 8 नवीन IIT प्रस्थापित केल्या, 6 नवीन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तयार केले, 30 नवीन राष्ट्रीय विश्वविद्यालय निर्माण केली आणि मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाची विद्यापीठे जी संशोधन करतील, जी जगामध्ये आपला क्रमांक काही प्रस्थापित करू शकतील आणि त्या संशोधनातून एक नवी संपत्ती निर्माण करू शकतील, रोजगार निर्माण करू शकतील, अशी विश्वविद्यालय आपण स्थापन केलेली आहेत। त्या विश्वविद्यालयांच्या बरोबर, केंद्रीय विश्वविद्यालयांच्या बरोबर देखील आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे। चांगले विद्यार्थी आकृष्ट करण्याकरताही स्पर्धा करावी लागणार आहे आणि चांगले प्राचार्य मिळवण्याकरताही स्पर्धा करावी लागणार आहे। आणि म्हणून या सुरुवातीच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाचा विस्तार झालेला आहे की आज प्राचार्यांची पदं, आपल्याला चांगले प्राचार्य मिळत नाही। राज्य सरकारमध्ये आम्ही काही दिवसापूर्वी आढावा घेतला, जवळजवळ 1700 प्राचार्यांची पदं रिक्त आहेत आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की प्राचार्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 58 वर्षावरून वाढवून आम्ही 65 केले। अर्थात युवकांच्या नव्या पिढीला हे अन्यायकारक वाटेल, पण तात्पुरतं का होईना तरी पण शिक्षित आणि अनुभवी प्राचार्य काही दिवस आणखी प्राचार्य पदावर काम करू शकतील। आणि जर प्राचार्य नाही म्हणून UGCने दर्जा काढून घेतला किंवा मान्यता काढून घेतली असं होणार नाही। या एका विशिष्ट परिस्थितीमधून आपण चाललोय। पण दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानातून आणि विशेषतः ब्रॉडबँड इंटरनेटच्या माध्यमातून आज ही जी उणीव आहे ती भरून काढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आज एखादा प्राचार्य, एखादा चांगला प्राचार्य हा सॅटेलाइटच्या माध्यमातून, ब्रॉडबँड इंटरनेटच्या माध्यमातून या देशातल्या किंवा या राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना एका वेळी किंवा विद्यार्थ्याला पाहिजे त्यावेळी ज्ञानार्जन करू शकेल। आणि ही टेक्नॉलॉजी आज निर्माण करणं, त्याची सक्षमता वाढवणं गरजेचं आहे। त्याकरता विश्वविद्यालयामध्ये विशेष स्टुडिओज निर्माण केले पाहिजेत, हाय डेफिनेशन टेलिव्हिजनमध्ये चित्रीकरण केलं पाहिजे, चांगले शिक्षण देणारे प्राचार्य संबंध राज्यामधून हुडकून काढले पाहिजेत। त्यांना विनंती करून एखाद्या विषयाचे सगळे धडे आपण रेकॉर्ड करून ठेवले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ते इंटरनेटच्या माध्यमातून ते ज्ञान अधिग्रहण करू शकतील, अशी शक्यता निर्माण झालेली आहे। मी सांगितलं की साधनं अपुरं पडतात। राज्य सरकारला किंवा आपण काही विद्यार्थ्यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात ट्युशन काही घेऊ शकत नाही आणि मग विद्यापीठ चालवायचं असेल, विद्यापीठामध्ये नव्या सुविधा निर्माण करायच्या असतील तर राज्य शासन देईल, काही ग्रँट्स केंद्र सरकारकडून मिळतील। परंतु ज्या आधारावर पाश्चिमात्य देशामध्ये विश्वविद्यालयांनी प्रगती केली आहे ती फिलॉन्थ्रॉफीमधून, म्हणजे जे श्रीमंतांच्याकडून जे दान मिळालेल्या विद्याग्रहणाकरता त्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चिमात्य विश्वविद्यालय उभी राहिलेली आहेत। जगामध्ये प्रथम क्रमांकाचं विश्वविद्यालय हार्वर्ड युनिव्हर्सिटीला मानलं जातं। संबंधही
प्रायव्हेट ग्रँट्समधून उभी राहिलेली विश्वविद्यालय. आज आपण पाहिलं असेल तर आपल्या देशातल्या विश्वविद्यालयाला काय फार मोठ्या प्रमाणात असं काही फिलॉन्थ्रॉपिक ग्रँट मिळत नाही. पण आज आनंद महिंद्रांसारखे किंवा टाटासारखी माणसं तुझं 200-400 कोटी रुपयाचे दान हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीला देत आहेत. त्यांना मी विचारलं की तुम्ही भारतातल्या एका विश्वविद्यालय किंवा मुंबई विश्वविद्यालयाला का देत नाही. तर त्यांचं उत्तर असं असतं की अजून भारतातल्या विश्वविद्यालयांचा म्हणावा तितका दर्जा वाढलेला नाही आणि म्हणून आम्ही सर्वात श्रीमंत असणारं विश्वविद्यालय हार्वर्ड युनिव्हर्सिटी विद्यालय आहे, त्याला आम्ही भारतातले उद्योजक आणि उद्योगपती हे त्या विश्वविद्यापीठाला मदत करतात. म्हणून मला कोल्हापूरच्या मंडळींना विनंती करायची, आज तुम्ही तुमच्यामध्ये उद्योजक आहेत, सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे माणसं आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, तुम्ही सदळ हाताने मदत करून विश्वविद्यालयाची क्षमता वाढवली पाहिजे. प्रत्येकाला एखादी अध्यापनाकरता एखादी चेअर विशेष विद्यापीठाकरता करता येणं काही फार अवघड नाही आहे. त्याकरता फक्त राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे पाहायचं याचीच फक्त काही गरज नाही. आज आपण मोठी मोठी देवळं बांधतो, मोठ्या मोठ्या गावाला कमानी बांधतो. मला वाटतं त्यापेक्षा अगदी प्राथमिक शाळेला असेल, आपण जिथं शिक्षण घेतलं त्या माध्यमिक शाळेला असेल किंवा विश्वविद्यालयाला असेल, आपण जर फुलाची पाकळी देणगी दिली तर ज्या ताकदीवर ज्या क्षमतेवर पाश्चिमात्य देशातली विश्वविद्यालय उभी राहिलेली आहेत ती संकल्पना आपल्याला आपल्या देशात राबवता येईल. त्याचबरोबर आज विविध विद्याशाखांमध्ये इतकी झपाट्यानं प्रगती होते, तंत्रज्ञानामध्ये झपाट्यानं प्रगती होते, प्रचंड मोठ्या प्रमाणात नवीन नवीन संशोधन होते. आणि म्हणून आज आपण इथे एखादी पदवी घेतली असली, मग ती मास्टर्स लेवलची पदवी असेल, उत्तर पदवी असेल, स्थानक लेवलची असेल, या पदव्या लवकरच कालबाह्य होतील आणि इतक्या झपाट्यानं ज्ञानाचा विस्तार होतोय. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये तुम्हा सर्वांना आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहण्याची तुमची तयारी पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकाल. अन्यथा नवनवं टेक्नॉलॉजी, नवनवं तंत्रज्ञान येतंय, नवनवं संशोधन होतंय, ते घेऊन जे तुमच्या नंतरच्या पिढ्या 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ज्या बाहेर येतील त्या तुमच्यापेक्षा जास्त रिलेव्हंट ठरतील, उपयुक्त ठरतील. आणि म्हणून माझं शिक्षण संपलं, मी पदवी घेतली, आता कुठेतरी नोकरीच्या शोधात जातो आणि नोकरी केली की माझ्या आयुष्याचं कल्याण झालं अशी संकल्पना यापुढे चालणार नाही. कारण त्या ठिकाणी जरी एखादा रोजगार मिळाला तिथेही स्पर्धा आहे. 5-10 वर्षानंतर नवीन विद्यार्थी येतील, कमी पगारावर काम करतील, तुमच्यापेक्षा जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन येतील, उच्च ज्ञान घेऊन येतील आणि तुम्हाला ते बाजूला सारतील. ही जागतिकीकरणाची जीवघेणी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये प्रचंड संधी आहे, पण तितकीच मोठी आव्हानं देखील आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मला जर काही एखादा उपदेश द्यायचा असेल तर मी हाच उपदेश देईन की आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहण्याची तयारी दर्शवा. आज तज्ज्ञ, प्रशिक्षित शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य यांची जी कमतरता जाणवते, त्याकरता तुमच्यापैकी जे PhD डिग्री घेऊन आज बाहेर पडलेले आहेत त्यांनी काही काळ तरी एक ज्ञानाचं काम करणं गरजेचं आहे. आज प्राध्यापकांचं आणि प्राचार्यांचं शॉर्टेज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रात आहे असं नाही, आपल्या संबंध देशामध्ये आहे. आम्ही खूप सांगतोय की इंटरनेटच्या माध्यमातून आपण ही कमतरता पूर्ण करावी, परंतु हाडामासाचा माणूस जेव्हा ब्लॅकबोर्डवर शिकवतो त्यामध्ये आणि या नव्या तंत्रज्ञानामध्ये अजून फरक आहे. अजून ते आपण आत्मसात केलं गेलं नाही, ते लवकरच होईल. पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत हा तुटवडा राहणार आहे आणि तो पूर्ण करायचा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपदा नाही. आपण जर पाहिलं तर या नैसर्गिक साधन संपदेबद्दल प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. मग ती नैसर्गिक साधन संपदा जमीन असेल, पाणी असेल, जमिनीखाली असलेले खनिजे असतील, वाळू असेल, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल, त्याचबरोबर दुसरी नैसर्गिक संपदा म्हणजे पर्यावरण असेल, या सगळ्या गोष्टींच्या न्याय वाटपाबद्दल समाजामध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे.
एखादा औद्योगिक प्रकल्प सुरू करावा, जेणेकरून हाताला काम आपण देऊ शकू. तो प्रकल्प उभा करायचा असला त्याला जमीन पाहिजे, जमीन अधिग्रहणाला विरोध होतोय. आज लोड शेडिंगमुळं शेतकरी असेल किंवा उद्योजक असेल त्रस्त आहे. एखादा विजेचा प्रकल्प उभा करायचा म्हटलं की त्याला जमीन पाहिजे, त्याला पाणी पाहिजे, पाणी कुठून आणणार, जमीन कुठून आणणार, पुन्हा विरोध होतोय. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये आपल्याला नैसर्गिक संपदेचा न्याय वाटप करण्याकरता काही निर्णय घ्यावे लागणार आहेत, काही कायदे करावे लागणार आहेत. अन्यथा एका बाजूला नैसर्गिक संपदा ही वापरावी लागते, कदाचित संपण्याची शक्यता असते, जमीन अधिग्रहण करावी लागते, तिथून काही पर्यावरण दूषित होण्याची शक्यता असते. आणि दुसऱ्या बाजूला विकास तर झाला पाहिजे, वीज तर मिळाली पाहिजे, औद्योगिकरण तर झालं पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे. आज शेतीवर जवळ 52% लोक आधारित, तो बोजा कमी केला पाहिजे. प्रत्येक पिढीमध्ये दरडोई जी शेती आपल्यासमोर आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त 9% भर पडते. 50% ही सेवा क्षेत्रातून येते आणि राहिलेली 30-35% ही उद्योग क्षेत्रातून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कराच्या रूपाने किंवा इतर संपत्तीच्या रूपाने भर पडते. पण आज कृषी क्षेत्र महत्वाचं आहे. 50-52% माणसं आज कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष रूपाने आधारित आहे. लोकांना वीज पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान पाहिजे, प्रिसिशन फार्मिंग टेक्निक शिकवले गेले पाहिजेत, या तंत्रज्ञानाचा विस्तार झाला पाहिजे. हे आपल्या समोरचे आव्हान आहेत. आणि म्हणून नैसर्गिक संपदा कमी असल्यामुळे आज आपल्या देशामध्ये आपण 86% पेट्रोलियम तेल आयात करतो. आखाती देशामध्ये जर काही समस्या निर्माण झाली, तिथून जहाज यायचं बंद झालं, तर या देशाची अर्थव्यवस्था एका आठवड्यामध्ये उद्ध्वस्त होईल. कारण आपल्या देशामध्ये फक्त 14% खनिज तेल आपल्याला मिळतं. आणि म्हणून खनिज पदार्थावर किंवा नैसर्गिक संपदेवर आपलं राष्ट्र फार श्रीमंत होईल. आखाती देशांसारखं किंवा इतर मोठ्या मोठ्या भूभागाचं राष्ट्र असेल जे खनिज संपदेमुळं किंवा नैसर्गिक संपदेमुळं श्रीमंत झालेली राष्ट्र आपल्यासमोर आहेत. आपल्याला तो मार्ग पत्करता येणार नाही. आपल्याला जर खऱ्या अर्थानं महाशक्ती व्हायचं असेल आणि त्याची क्षमता आज भारतामध्ये आहे, तर आपल्याला ज्ञान अधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल, नॉलेज इकॉनॉमी निर्माण करावी लागेल. आणि ती नॉलेज इकॉनॉमी करण्याकरता, ती ज्ञान अधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. अशा नव्या पिढीची जी मंडळी नव्या पदव्या घेऊन अगदी उत्साहानं बाहेर पडलेली आहेत, काहीतरी करून दाखवायची धमक तुमच्यामध्ये आहे. हे जग बदलायची धमक आहे. ती धमक, ती तुमची दूरदृष्टी, ती तुमची व्हिजन ही तुम्ही सतत तेवत ठेवली पाहिजे. समाजामध्ये जे काही घडतं, बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी होतात, त्यामुळे नैराश्य येण्याची शक्यता निर्माण होते. कृपा करून ते नैराश्य येऊन देऊ नका. आज या भारताला खऱ्या अर्थानं आपले प्रश्न सोडवायचे असतील, दारिद्र्याचे प्रश्न असतील, निरक्षरतेचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, समान सामाजिक न्यायाचे प्रश्न असतील, तर आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेची वेगानं वृद्धी करावी लागेल. साधनं गोळा करावी लागतील. आणि ती साधनं गोळा करून आपल्याला विभागीय असमतोल असेल, मग ह्या परिस्थितीवर मात करण्याची परिस्थिती असेल, हाताला काम द्यायची परिस्थिती असेल, आणि एक खऱ्या अर्थानं एक सुजलाम सुफलाम आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर आधारित राष्ट्र आणि राज्य निर्माण करायचं असेल, तर आपल्याला ज्ञान अधिष्ठित समाज रचना आणि अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि म्हणून या ज्ञानयुगामध्ये भारताला एक अद्वितीय अशी, कधी पुरे नव्हती अशी संधी मिळालेली आहे. औद्योगिक क्रांती झाली, भारताला ती हुकवलं, त्यामध्ये आपण काही भाग घेऊ शकलो नाही, औद्योगिकरण झालं नाही. पण आज ही जी माहिती आणि सूचना क्रांती होते, त्यामध्ये मात्र भारतानं अगदी आवर्जून पाय टाकलेला आहे आणि नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून 2000 साली जेव्हा संगणक क्षेत्रामध्ये Y2K प्रॉब्लेम निर्माण झाला, जेव्हा 2000 साल उलटून 1999 साल उलटून 2000 येऊ लागलं, तेव्हा संगणकाच्या प्रक्रियेमध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या. भारतीय वैज्ञानिकांनी, भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियरांनी सगळ्या जगाचा हा प्रॉब्लेम सोडवला. कुठे अपघात झाला नाही, कुठं काही दुर्घटना घडली नाही. आणि त्या दिवसापासून भारताची IT क्षेत्रामधील सक्षमता जगानं ओळखली. आणि त्यानंतर एका वेगळ्या दिशेनं आपल्या ज्ञानावर आधारित आपले इंजिनियर्स, आपले सायंटिस्ट, आपले तज्ज्ञ हे संबंध जगाच्या पृष्ठभूमीवर काम करतायत. तरुणपण हे आशावादी असतं. तुमची उमेद, तुमच्या आशा, तुमच्या आकांक्षा, तुमची स्वप्ने ही उदंड आहेत. त्याच्याच जोडीला
वास्तवाचे भान ठेवून त्याला योग्य वळण लावण्याचा प्रयत्न केला तर जे आमच्या पिढीला साध्य होऊ शकलं नाही ते तुम्ही साध्य करू शकाल. येथे मिळालेल्या ज्ञानाची आणि कला कौशल्याची शिदोरी घेऊन तुम्ही आता बाहेरच्या विश्वात जात आहात. या प्रवासात येथे मिळवलेलं ज्ञान कौशल्य तुम्हाला निश्चितच मार्गदर्शक उपयोगी पडेल. तुमच्या या प्रयत्नांना आणि पुढील वाटचालींना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिवंगत माजी पंतप्रधान राजीवजी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये जे ऐतिहासिक भाषण केलं त्याचा संदर्भ मी या ठिकाणी आपल्याला देऊन आपला निरोप घेणार आहे. राजीवजी म्हटले होते की आय एम यंग अँड आय हॅव ड्रीम्स टू. त्यांच्या उद्गारात मोठा आशावाद आणि आत्मविश्वास दडलेला होता. तुम्हीही सारे तरुण आहात, तुमची स्वप्न मोठी आहेत. बाहेरच्या जगात जा, स्वप्ने जागी ठेवा. विजयश्री तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.